नमस्कार. मी डॉक्टर मनीषा सबनीस. आज आपण विचार करणार आहोत मनाच्या दुःखाचा. म्हणजे शरीराला काही होत नाही, एकदम फुल फिट आहे. कामं करता येत आहेत, घरची, दारची, बाहेरची, मुलाबाळांची, सासू सासऱ्यांची, आई वडिलांची, भावंडांची, समाजाची सगळी कामं करता येत आहेत. पण दुखतंय काय? तर मनात दुखतंय. मूड नाहीये, वाईट वाईट वाटतंय, रडू रडू येतंय, गलबल होतीये, सुधरत नाहीये नीट, काय करावं कळत नाहीये. असं सगळं होत असताना नक्की करायचं काय? म्हटलं तर काही झालेलं नाहीये आणि म्हटलं तर काहीच धड नाहीये. असं जेव्हा होतं तेव्हा काय करायचं? एवढंही काही बिघडलेलं नाहीये की बाबा सायकॅट्रिस्टकडे जावं. एवढंही बरं नाहीये की सगळं सुरळीत चालावं कालच्या सारखं आज. हे जे असं थोडंसं बिघडणं असतं ना, की खूप छान आहे का तर नाही, खूप बिघडलंय का तर तसंही नाही. तेव्हा काय करायचं? तेव्हा पहिल्यांदा ज्या गोष्टीचा त्रास होतो आहे ती लिहून काढायची. लिहून काढायची, हाताने लिहा, टाईप करा, सेव्ह करा. ती लिहून काढा. जेव्हा तुम्हाला नीट लिहिता येईल की असं असं झालेलं आहे, त्याच्यामुळे मला असं असं होतं आहे, वाईट वाटतं आहे, रडू येत आहे, दुःख होत आहे, राग येत आहे, असं काहीही जी काही भावना असेल ती लिहून काढा. ती लिहिल्यानंतर परत एकदा वाचून बघा की नक्की हेच होतंय ना आपल्याला. अशा वेळेला काय होतं, आपल्याच मनामध्ये दोन भूमिका चालू असतात. एक मन म्हणतं की हो, आता ही गोष्टच अशी घडली की कोणालाही वाईट वाटेल ना, वाईट वाटण्यासारखं तर घडलंय. दुसरं मन म्हणेल की एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये, चल कामाला लाग पटकन. जेव्हा दोन मनांचं द्वंद्व चालू असतं, कधी हे मन सुपरसीड करतं, कधी ते मन सुपरसीड करतं. दोन्ही आपलेच असतात. मग ह्याच्यातून वाटा काढण्यासाठी पहिली गोष्ट काय करायची तर ते लिहून ठेवायचं. लिहून झालं म्हणजेच आपल्याला 100 पैकी 10 मार्क मिळाले. कारण आपल्या डोक्यातलं जे काही आहे, मनातलं दुःख आणि डोक्यातले विचार, दोन्ही जेव्हा थोडेसे क्लिअर होतात तेव्हाच आपल्याला ते लिहून काढता येतं. आता लिहून तर झालं तरी काही कमी होत नाहीये. मग आता काय करायचं? मग स्वतःला प्रश्न विचारत बसायचे. स्वतःला प्रश्न विचारायचे की का वाईट वाटतंय? मग कळलं की तो मला ओरडला म्हणून. तो मला का ओरडला? कारण तो रागीटच माणूस आहे म्हणून. आता इथे थांबलं. किंवा तो का रागीट आहे? मला काय माहिती? मला त्याचा अनुभव रागीट असाच आहे. असं विचारत 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 गेल्यानंतर कधीतरी आपल्याला असं उत्तर सापडतं की आपण जो विचार करतोय तो नक्की बरोबर आहे का? म्हणजे रागीट माणसांनी मला ओरडायचं नाही किंवा मला कोणीच ओरडायचं नाही कारण मला वाईट वाटतं. कोणी दुसऱ्यांनी मला ओरडायचं नाही याचं मला वाईट वाटतं, ह्याच्यावरच आपण प्रश्न उभे करणार आहोत आणि ते सोडवणार आहोत. हे जे सगळं आहे ना, ते सगळे मनाचे जे गुंते आहेत ते आपण हळू 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 सगळे लख्ख करणार आहोत आणि खुश राहणार आहोत. तुम्हाला हे असं बोलणं ऐकणं आवडत असेल किंवा एकत्र बोलूया असं वाटत असेल तर नक्की मला कळवा. धन्यवाद.